आणि बाळासाहेब आराम करतायत चक्क. रुपेश भाऊ स्वतः भिडलेले आहेत आपल्या गाडीचं काम करायला. काय तुला जशी लागते तशी त्याला पण लागते ना शॉकअपला. मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आता आपण ज्या गाडीवर फिरतो त्या गाडीने थोडंसं काम काढलं आहे फ्रंट शॉकअपमध्ये. त्याचं काम करायला आपण रुपेश भाऊंच्या गॅरेजवर आलेलो आहे. हे रुपेश भाऊंचं गॅरेज मौनगिरी. आणि गाडीचं आपल्या फ्रंट शॉकअप दोघं बाजूची लीक झालेले आहेत. तर त्याची लीक झालेत ते दोन्ही बाजूचे. तर आता हे सगळं मटेरियल आपण घेऊन आलेलो आहे. हे ओरिजिनल बूट्स पण आपल्याला मिळाले यामाचे, काल ॲवेलेबल होते. हे शॉकअप ऑइल, एका शॉकअपला 400 ml ऑइल लागतं आणि ऑइल सील. रुपेश भाऊ आता देवपूजा चालली त्यांची. तर आता गाडीचं काम करूया थोड्या वेळात. इकडं बाळा बाकीचे अजून 2 नगिने आलेले नाहीत. तर चला बघू. आता गाडीने खर्च तर काढला आज. गाडीचं काम आता स्टार्ट झालेलं आहे. व्हील खोललं आहे. शॉकअपचे पाईप थोड्या वेळाने बाहेर येतील. रुपेश भाऊ स्वतः भिडलेले आहेत आपल्या गाडीचं काम करायला. स्वतःला असे ते कधी लवकर भिडत नाही, पण स्पेशली आपल्या गाडीसाठी भिडलेले आहेत ते आज. आणि बाळासाहेब आराम करतायत चक्क. काम झाल्यानंतर शॉकअप एकदम भारी वर्किंग करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. रुपेश भाऊंनी पण तशी हमी दिलेली आहे आपल्याला. वा, क्या बात आहे. आपल्या गाडीचं मॉडेल 2022चं आहे आणि तेव्हापासून पहिल्यांदा शॉकअप ऑइल लीकचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपण पहिल्यांदा काम करतोय. पूर्ण ऑइल अळून गेलेलं आहे ना रे, गेलं ना पूर्ण. शॉकअपची सील तर एकदम ओके निघाले, फक्त ऑइल चेंज करतो आपण. किती झालं का लागेल अजून? थोडं लागेल. काय कॅमेरा बंद झाल्यावर लगेच बंद झाला, काही नाही. याची काय 68 ग्रेड आहे का काय? हा, मग बाबा तुला जशी लागते तशी त्याला पण लागते ना शॉकअपला. हे रबर आता याचे प्रॉपर मिळालेले आहेत आपल्याला. आता आपण फक्त शॉकअपचं ऑइल चेंज केलेलं आहे. ऑइल सील दोन्ही एकदम ओके होते, कारण की ते ओरिजिनल ऑइल सील आहे असं रुपेश भाऊंचं म्हणणं पडलं. त्याच्यामुळे ओरिजिनल ऑइल सीलला आपण कुठेही न काढता धक्का न देता एकदम मस्त नवीन ऑइल टाकलेलं आता त्याच्यामध्ये. आता शॉकअपची वर्किंग एकदम चांगली होईल, आधीपेक्षा तरी निश्चित चांगली होईल. आधी आपण याला हे बूट्स मिळत नव्हते म्हणून रॉयल एनफिल्डचे टाकले होते. ते पाहू रे, रॉयल एनफिल्डचं बूट टेम्पररी काम आपलं दाखवावं म्हणून हे टाकलं होतं रॉयल एनफिल्डचं, पण ते काही एवढे मॅच नाही झाले.
तर आता आपल्याला प्रॉपर शोरूममधनं भेटले काल, म्हणून त्याचे ओरिजिनल टाकले गाडीचे. चला आता गाडीचं काम होतं झालेलं आहे, फिटिंग होत आली. गाडी कार्य चालली आता, काम झालंय. ते रुपये जाना मित्रांनो. आपण आपल्या बाईकचं फ्रंट शॉकअपचं काम करून आता घरी आलो आहे. व्हिडिओ एंड करायचा राहिला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.